नामदेवांना आळंदीची महिमा वर्णन करून झाल्यानंतर देव म्हणतात, चला आता उठा, समाधीसाठी उशीर होतोय. हे ऐकून सर्वजण सिद्धेश्वराच्या पारावर जमा झाले. स्वतः पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायांना समाधी देत आहेत. हे ऐकून चंद्र, इंद्र, बृहस्पती, प्रजापती, यम आदी देव समाधीसाठी आले होते. इकडून पंढरपुरावरून रुक्मिणी आई साहेब, राही, रुक्माई, सत्यभामा सर्व गोप समाधीसाठी जमा झाली होती. समाधी समयी सकळ समुदाव, घेऊन सुरवर आले पंढरीराव. आकाशामध्ये देवांची विमाने दाटून आली. गण, गंधर्व, ऋषीमुनी सर्व पारावर जमा झाले होते. ऋषीमुनींच्या जयघोषामुळे सर्व त्रैलोक्य दुमदुमून गेलं होतं. गंधर्व गाणे गाऊ लागले, मंगल असं वाद्य वाजू लागलं होतं. राही, रुक्माई, सत्यभामा सर्व गोप देवांच्या आणि ज्ञानोबारायांची आरती वाळू लागले. राही, रुक्माई माता, सत्यभामा गोपी समस्त, आरती ओवाळीत निभ्रांत, ब्रह्मा त्वरित ज्ञानदेवा. अशा प्रकारे सर्वजण आरती वाळू लागल्या, निरंजनी ओवाळू लागल्या, सर्व मंगलवाद्य वाजू लागलं आणि आकाशातून देवदेवता फुलांचा वर्षाव करू लागले. रामकृष्ण हरी.